नाही, मी काय दुजोरा देत नाही, पण माझं असं म्हणणं आहे की महाविकास आघाडी म्हणून आम्ही सगळेजण एकत्र आहोत आणि महाविकास आघाडीचं काय काय ठरतंय ते आता या 1-2 दिवसात आपल्याला कळेलच. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत. आपण हे अनेक वेळा मगा 1 महिन्यापासून ऐकतोय की या कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत. कार्यकर्ते जो निर्णय घेतील तो नेत्यांना मान्य करावा लागतो. त्याप्रमाणे प्रत्येक मतदारसंघामध्ये कुठल्या कुठल्या वॉर्डामध्ये काय सिच्युएशन आहे, कुठली सीट निवडून येऊ शकते, कोणाची ताकद किती आहे, हे सगळं बघितलं जाईल आणि तिथल्या स्थानिक कार्यकर्त्यांचे जर एकमेकांशी संबंध चांगले असले तर काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत सुद्धा होऊ पण शकतात. पण याच किंवा याच मग पातळीवरती किंवा याच बेसिसवरती असं म्हटलं जाते की पिंपरी चिंचवड आणि पुण्यामध्ये दोन राष्ट्रवादी एकत्र येण्याची शक्यता आहे, तर त्याबद्दल तुम्ही काय म्हणताय? नाही, त्याबद्दल आता काहीच सांगू शकत नाही. जसं आता सूरज चव्हाण म्हणाले की पण तशी अजितदादा निर्णय शक्यता घेणार आहेत. त्यांच्या शक्यता असू शकते, कारण त्यांच्या कारण त्या प्रशांत नाही जगतापांनी नाही अगदी अशी स्पष्टपणे म्हटलेलं होतं की नाही अशी मुळीच पुण्यामध्ये शक्यता होणार नाही युती दोन राष्ट्रवादींमध्ये. आता ते पुण्याचे अध्यक्ष आहेत. त्यांनी जे काय दिलं ते त्यांनी ठाम निर्णय घेतलेला दिसतोय. त्यांची साहेबांची चर्चा झाली असेल आणि म्हणून ते अशा प्रकारे त्यांनी निर्णय दिलेला आहे. पण तरी सुद्धा शेवटचा निर्णय काय असेल तो आपल्याला 1-2 दिवसात कळेल. बर. शिवाय असंही होतं की सुप्रियाताईंचा फोन आला अजितदादांना की मतविभाजन होऊ नये म्हणून एकत्र यावं पिंपरी चिंचवडमध्ये. माफ करा, पुण्याच्या प्रचार प्रमुखांना त्यांचा फोन आला होता. अशा पद्धतीचं त्यांनी एक वक्तव्य केलेलं होतं. तर या पार्श्वभूमीवर जर अशा पद्धतीच्या चर्चा होत असतील दोन पक्षांच्या मध्ये, तर तुम्हालाही चालणार आहे का युती होणं, विद्याताई? नाही, आम्हाला कसं काय चालणार आहे. आमचं असं म्हणणं आहे की काय फायनल निर्णय होईल तो आता महाविकास आघाडी म्हणून आम्ही एकत्र आहोत आणि आधी शिवसेना आणि काँग्रेस आणि आम्ही महाराष्ट्रातले 3 प्रमुख पक्ष एकत्रितपणे आहोत. आमचा निर्णय जो होईल तो आमचे वरिष्ठ नेते जे आहेत किंवा आमचे पक्ष प्रमुख आहेत ते आम्हाला कळवतील. आमच्या आता वाटाघाटी चालू आहे, चर्चा चालू आहे, इंटरव्ह्यू चालू आहेत. कोण उमेदवार कुठून लढणार, कोण इच्छुक आहे, हे सगळं चालू आहे. त्याच्यानंतर हा कोणाबरोबर आणि आता आमची आघाडी महाविकास आघाडीची असल्यामुळे आम्ही आता काही वेगळा निर्णय होऊ शकेल असं मला वाटत नाही. बर.